आजचे पाहुणे या कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके सर यांच्याविषयी. प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके सर सध्या कासेगाव शिक्षण संस्थेच्या आझाद विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. गेल्या 31 वर्षांमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर देश-विदेशामध्ये 5,000पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. त्यांनी 2 पुस्तकांचं लेखनही केलं आहे. गडकोट पदभ्रमंतीचा त्यांचा मोठा व्यासंग आहे. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या या प्रवासाविषयी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. चला तर मग सुरुवात करूया मुलाखतीला. सर नमस्कार. नमस्ते. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. सर, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरती आपण 5,000 व्याख्यानं दिली आहेत आणि अजूनही हा उपक्रम चालू आहे. याशिवाय इतिहासाचा भरपूर तुम्ही अभ्यास केलेला आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या एकन एक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. अगदी अतिशय त्यांच्यावर भक्ती केलेली आहे. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि याची सुरुवात कशी झाली? हो, माझं वय साधारणपणे 9 वर्षाचं असावं. त्यावेळेला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपल्या सांगली जिल्ह्यातील मालेवाडीचे, त्यांचा नरवीर तानाजी मालुसरेंचा एक सुंदर पोवाडा त्यावेळेला प्रसिद्ध झाला होता. आणि का कुणास ठाऊक मला त्याची इतकी गोडी लागली की तो माझा मुखगत झाला. आणि मी इस्लामपूरमध्ये झुंजार चौकामध्ये राहत होतो आणि तिथं माझा छोटासा मित्रपरिवार होता. आणि मी त्या मित्रपरिवारात असं गुणगुणायचं, शाहिरी थाटात मी काही पद्य त्यांना ऐकवायचे. त्यावेळी त्यांना असं वाटायचं की नाही, हे आपण जरा स्पीकरवरती ऐकूया. मग तिथे एक लोणारी भजनी मंडप म्हणून इस्लामपूरमध्ये आजही आहे. तो तिथे माईक लावून हा जसा बाबासाहेब देशमुख म्हणायचे त्याच आवाजात म्हणण्याचा मी प्रयत्न करायचो. आणि हळूहळू असं जाणवलं की आपल्याला ती लब, ती ढब आणि ते सगळं लय आपल्याला जमते. आणि मग तिथे मला झुंजार चौकात विशेष करून लहानपणीच वयाच्या 9व्या वर्षीच मला शाहीर म्हणायला लागले. आणि मग मी शाहीर झालो. आणि मग असं वाटलं की शिवचरित्र, शंभूचरित्र आपण थोडंफार अभ्यासलं पाहिजे. आणि थोडी थोडी गोडी निर्माण झाली. घरच्यांचा मोठा यामध्ये सहभाग आहेच. वडिलांचं ते व्हेटरनरी डॉक्टर होते गव्हर्नमेंटमध्ये. वयाच्या 93 वर्षी ते गेले 2021ला. त्यांचाही इतिहासाचा खूप मोठा अभ्यास होता. विशेष करून मराठीशाही आणि पेशवाईंचा त्यांचा मुखोद्गत असा अभ्यास होता. म्हणजे बाळकडू तिथूनच मिळालेला? अगदी बाळकडू मला जे मिळाले ते माझ्या वडिलांच्यापासून मिळाले. वडिलांचा खूप मोठा इतिहासाचा अभ्यास होता. पोवाडा हा असा काव्य प्रकार आहे ज्यामध्ये ऐतिहासिक प्रसंगांचं वर्णन केलेलं असतं आणि ते प्रसंगच तुम्ही गात होता आणि त्या प्रसंगांनी माझ्या मते तुम्ही प्रेरित झालात. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली, स्फुरण मिळालं आणि तुम्ही इतिहासाकडे वळलात असं म्हणायला हरकत नाही. याशिवाय वडिलांचाही अभ्यास होताच. त्याच्यानंतर काय असे प्रसंग घडत गेले की तुम्ही इतिहासामध्ये रमत गेला आणि शिवाजी महाराजांवरती एवढी भक्ती तुमची जडत गेली की त्यांच्याविषयी भक्ती निर्माण झाली तुमच्या मनामध्ये? पुढं मी 10वीला 1984 साली असताना एक श्री शिवप्रतिष्ठान म्हणून सांगलीची फार मोठी संस्था आहे. आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी ते चालवतात. तर त्यांची गड मोहीम निघाली होती, पन्हाळगड ते विशाळगड. त्यावेळेला मी 10वीला असताना मला इस्लामपूरमधले अशोकराव विरकर म्हणून होते, अरुण स्वामी होते. आणि आमच्या मित्रपरिवार ते म्हणाले आमच्या वडिलांना की अरुणला इतिहासाची आवड आहे, त्याला या मोहिमेमध्ये घेऊन जातो. 3-4 दिवस चालायचं होतं पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत. वडील म्हटले जावा घेऊन, मग तुम्ही व्यवस्थित आणायला असाल त्याला तर माझी काही तुमच्यावर पाठवून द्यायची काहीच अडचण नाही. मी गेलो तिथे त्या मोहिमेमध्ये. आम्ही 900 लोक होतो त्या मोहिमेमध्ये. आणि विशेष म्हणजे आमचं भाग्य म्हणजे त्या मोहिमेमध्ये गोनीदा पण होते, गोनी दांडेकर, ज्यांना आम्ही आप्पासाहेब म्हणत होतो. आणि गोनी दांडेकरांचा खूप मोठा अभ्यास होता आणि फार मोठा, म्हणजे साहित्य आणि इतिहासामध्ये जर मोठं काम कोणी केलं असेल ते गोनीदानीच फक्त, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि योगायोगानं त्याच वेळेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरही त्या मोहिमेत आले होते. आणि आम्ही पन्हाळगडावर निघालो आणि 3ऱ्या दिवशी आम्ही एका खिंडीच्या जवळ जाऊन बसलो होतो. चालून चालून पाय थकले होते आणि प्रत्येक येणारा पाठीमागून जाता, दिवसभर चालणं, रात्र पडली की मुक्काम करायचा, पडायचा तिथे. आणि मग तिथे पाठीमागून बाबासाहेब पुरंदर आले, म्हणाले अरे इथं का थांबलात? त्या इथंच पलीकडच्या बाजूला गजापूरची खिंड आहे,
जी घोडखिंड म्हणतात, जीच बाजीप्रभूने आपल्या रक्तानं पावन केली, ती पुढे इतिहासात पावनखिंड झाली. आणि गोनीदा तुम्हाला तिथे सांगणार आहेत इतिहास, उठा. मग आम्हाला वाटलं, आम्हाला काहीच इतिहासाचं ज्ञान नव्हतं. पण जवळच बसलोय, आपलं एक अर्धा किलोमीटरवरती ती घोडखिंड आहे आणि आपल्याला ठाऊक नाही. आम्ही तिथं उठलो, गेलो, तर गोनीदा अक्षरशः त्या खिंडीच्या खालती उतरले आणि त्यांच्या अंगामध्ये इतिहास संचारला. इतिहास संचारणे काय असतं हे वयाच्या 16 वर्षी मी अनुभवलेलं आहे. आणि तिथं ते खाली गेल्यानंतर ते जे म्हणाले ते शब्द आजही मला स्मरणात आहेत. ते म्हणाले होते ते, इथेच पडला बांध खिंडीच्या बाजीप्रभूंच्या छातीचा, पर दिमाग नाहरला जातीचा. आठवण येता अजून येतो खिंडीचा दाटून गाळा, विशाळ गडाच्या विशाळ भाली, खुले रक्तचंदनी टिळा. हरहर महादेव करत याच घोडखिंडीमध्ये, याच गाजापूरच्या खिंडीमध्ये हिरडस मावळ्यातील 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या 2 बांधवांनी आपले देह ठेवले. आणि ही घोडखिंड त्यांच्या रक्तानं पावन झाली, म्हणून ती इतिहासात पावनखिंड झाली. ती तारीख होती 13 जुलै इसवी सन 1660. हे ऐकताना माझ्या अंगावरती काटे शहारले आणि मला त्या क्षणी जाणवलं, एवढा मोठा इतिहास आपल्या जवळ घडला आणि आपल्याला काहीच ठाऊक नाही. आणि तिथून परत आल्यानंतर मी मात्र लायब्ररी अक्षरशः पालत्या घालू लागलो. ज्या लायब्ररीत जाईन तिथं इतिहासाच्या पुस्तकाला हात गेला आणि वाचन आणि टिपणं चालू केली. आणि हळूहळू माझा इतिहासाचा अभ्यास बऱ्यापैकी वाढत गेला. किती विलक्षण योगायोग म्हणायचा ना, हो ना. की तुम्ही इथून गेला काय मोहिमेला आणि तिथं गोनीदा भेटले काय, आणि तिथं तुम्ही त्यांचं व्याख्यान ऐकलं, त्यांनी सांगितलेलं भाषण ऐकलं, आणि हो ना. त्याच्यानंतर जे संस्कार झाले मनावरती, याच वयात खरं तर चांगले संस्कार मुलांवरती केले तर नक्कीच मुलं पुढं चांगली घडतात. खरं. त्या वयात बरोबर तुम्हाला अशा महान लोकांचा सहवास मिळाला अगदी आणि 100%. त्यामुळे तुम्ही या दिशेला वळलात. हो ना. त्याच्यानंतर मग पुस्तकं वाचायला सुरू केली. हां, पुस्तकं मग लायब्ररीमध्ये पैसे नसायचे जवळ. मग ते लायब्ररीने सगळे मित्र करायचे. मग त्यांना वर्गणी थोडंसं भरायला पाणी भरू लागायचं, त्यांचं झाडलोट करू लागायचे. मग तिथंच बसायचं, वाचायचं, टिपणं काढायचे, कारण ती पुस्तकं इतिहासाची दुर्मिळ असायची आणि तेवढे पैसेही माझ्याकडे नसायचे, कारण तेवढं मी काय कमवत नव्हतो. आणि टिपणं काढत काढत अभ्यास होत गेला. मग 84 ते 89 पर्यंत अभ्यास केला. आणि 89 साली अचानक मला एका व्यासपीठावरती उभं राहावं लागलं. आणि इथंच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एडेनिपाणी एक नावाचं गाव आहे, जे क्रांतीवीर पांडू मास्तरांचं गाव, पी सावळारामचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर त्या गावामध्ये एक व्याख्यानमाला, वसंतदादा पाटील व्याख्यानमाला, फार मोठी व्याख्यानमाला, आता परवा त्याला 35 वर्ष पूर्ण झाली. तर त्या व्याख्यानमालेची सुरुवात होती आणि पहिलं व्याख्यान आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचं होतं. आणि भिडे गुरुजींचे आम्ही भक्त त्या काळी. विलक्षण प्रभाव आमच्यावरती गुरुजींचा होता. गुरुजींचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही एका रिक्षातून अशोकराव विरकर, अरुण स्वामी, आमचे रामभाऊ बंडगर, हे अशी काही मंडळी आम्ही आणि मी स्वतः त्या व्याख्यानासाठी गेलो होतो. तिथं गेल्यानंतर त्यावेळेला योगायोगानं 91 साल होतं ते. आणि त्याच वेळेला भिडे गुरुजींनी 15 जानेवारी 1991ला रायगडची पूजा चालू केली होती. आणि दुर्दैवानं रायगडला पूजेला जाणारी कोण त्यावेळेला तुकडी जाईना. त्यावेळी गुरुजींनी फोन केला, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. एका सोसायटीमध्ये फोन केला सांगलीतून, की रायगडला पूजेला जाणारी तुकडी कोण जाईना, मी स्वतः निघालोय. तर मी काही ते व्याख्यान वगैरेला काही येत नाही, तुमचं तुम्ही बघा. तिकडे नारायणराव पाटील, कालदास पाटील, प्राध्यापक दीपक स्वामी, हे संयोजक मंडळी होती. अक्षरशः त्यांच्या अंगावरती काटा शारला. त्यांना असं वाटलं आता पाचाव धारण बसली, आता करायचं काय. कार्यक्रमाचं आयोजन केलं. भिडे गुरुजींना ऐकायला हजारो लोक आले होते. आता पुढं काय करायचं. मग त्यांची बैठक सुरू झाली, आता काय करायचं. आम्ही ऐकत होतो. तर आमचे अशोकराव विरकर, जे सरसेनापती आहेत श्री शिवप्रतिष्ठानचे, भिडे गुरुजींचे, ते माझेही गुरुच. ते म्हणले काही काळजी करू नका, भिडे गुरुजींचा शिष्य अरुण घोडके बोलतील. मी ते ऐकलं आणि मी म्हटलं, कारण त्याच्या आधी का नाही मी कधीही व्यासपीठावरती माईकवरती बोललो नव्हतो. मी म्हटलं नाही, मला ते जमणार नाही, तुम्ही काही विचारा, मी खाली बसून त्याचे उत्तर देईन, मला काय ती माईकवरती जमणार नाही. म्हटले, तुम्ही भिडे गुरुजी स्वतःला शिष्य समजता आणि तुम्हाला साधं शिवाजी महाराजांच्यावरती एक अर्धा तास बोलता येत नाही, तासभर बोलता येत नाही, जीव द्या ना वगैरे वगैरे असं ते म्हणून. माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे आता इथं ओढून बसवणार. त्यांच्या जीवावरती आमच्या जीवावरती ढकलत होते. आणि म्हटलं ठीक आहे, मी आलो. आणि तिथून मी लपून दिदी एक बाजूला जाऊन थांबलो, एका गडगजीच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो. आणि तिकडे माईक जोडलेला, मी नुकताच कासेगावला
नामदार जयंत पाटील साहेबांच्या शिक्षण संस्थेमध्ये काशीगाव एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रोफेसर झालो होतो. आणि तिकडे सारखं माईकवर चालवतो, प्राध्यापक अरुण घोडके कुठं असतील त्यांनी माईकडे यावे. ते जसं म्हणतील तसं माझं इकडे हृदयाचे ठोके वाढत होते. कारण आता ऐनवेळी मला उभा करणार, मला काय बोलता येणार नाही, काय नाही. तर योगायोगानं महादेव कृष्णा कोटे आता वयोवृद्धग्रस्त आहेत, ते वयवर्ष 90 आहे, आजही ते इस्लामपुरात आहेत. ते तिकडे आले आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला ओढून आणलं हाताला धरून, इथं लपून बसलायसे म्हणले. पुन्हा त्यांच्यात नेलं. त्या लोकांनी पुन्हा माझ्यावरती की गुरुजींचा शिष्य शिवाजी महाराज आपल्याला सांगता येत नाहीत, संभाजी महाराज सांगता येत नाही, पुन्हा चालूच झालं. मग अशोकराव विरकर म्हणले अरुणराव वेळ काढली पाहिजे. म्हणले मी अर्धा तास बोलतो, आधी अर्धा तास तर बोलशील ना? हां ठीक आहे म्हटलं, तुम्ही आधी बोला, मग मला काय सुचल ते बोलेन. आणि मग दिदी तिथे त्यांना विषय दिला होता छत्रपती शिवाजी महाराज एक जानता राजा. आणि मग आम्ही दोघं आपलं व्यासपीठावर निघालो. लोकांना काही टाळ्या वाजवत होते, गुरुजी आले नव्हते, हे कोणतर मिळाले. व्यासपीठावरती बसलो आणि दीपक स्वामी म्हणून प्राध्यापक डॉक्टर फार मोठं साहित्यिक पण आहेत, त्यांच्या हातात माईक होता आणि ते म्हणाले यानंतर भिडे गुरुजींचे शिष्य प्राध्यापक अरुण घोडके छत्रपती शिवाजी महाराज एक जानता राजा या विषयावरती आपलं मनोगत व्यक्त करतील. मी तिथूनच सांगायला लागलो, मी नाही, आधी अशोकराव विरकर बोलणार आहेत, नंतर मी त्यांच्यानंतर बोलणार आहे. लोक हसत होते आणि तेही माझ्या पुढचे. ते म्हणाले, दीपक स्वामी म्हणाले नाही नाही, आमच्या गावची पद्धत अशी आहे, ज्यांचं नाव आधी पुकारलं जाईल ना त्यांनीच बोलायचं असतं. आणि मग दिदी का कोणास ठाऊक उभा राहिलो आणि स्त्री आदिशक्ती तुळजा भवानी म्हणालो आणि जे बोलत गेलो 1.5 तास अखंडपणे बोलत होतो आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. आणि त्या क्षणी मला जाणवलं की आपल्यामध्ये ते सुद्धा आहे, आपण चांगली इतिहासाची मांडणी करू शकतो आणि लोक मंत्रमुग्ध करू शकतो. आणि तो प्रवास सुरू झाला योगायोगानं. त्याच व्याख्यानमाला, जिथं व्याख्यानमाला माझ्या व्याख्यानानं सुरू झाली, ती व्याख्यानमाला बरोबर 34 वर्ष पूर्ण झालं. तर परवा मला त्याच व्यासपीठावरती पुन्हा बोलवलं, पुन्हा त्या लोकांनी सन्मानित केलं. आणि मी त्यांचे ऋणही व्यक्त केले की तुमच्यामुळंच गेली 34 वर्ष मी देशविदेशात आणि माझ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ, पांडिचेरी या सबंध दक्षिणेतल्या राज्यातून जे शिवचरित्र सांगतोय त्याला कारण एडे नेपाळचं वसंतदादा पाटील व्याख्यानमालेचं व्यासपीठ होय. पुन्हा योगायोग सुरुवात झाली, इतिहासाचा अभ्यास करायची, इतिहासाकडे आकर्षित व्हायची ही भिडे गुरुजींमुळेच. अगदी. परत व्याख्यानमालेत सहभागी होण्याची सुरुवात पण भिडे गुरुजींमुळेच झाली. अगदी. कुठंतरी आशीर्वाद आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचा असं म्हणायला हरकत नाही. आणि एवढा अभ्यास केला होता, एवढं वाचन केलं होतं, बोलणं एवढं काही अवघड नव्हतं, पण तुमची तयारी नव्हती. पण भिडे गुरुजींमुळेच पुन्हा तुम्हाला तो प्रसंग स्फूर्ती, प्रेरणा मिळाली. त्या प्रसंगामुळे तुम्ही बोललात, ती संधी तुम्ही सोडली नाही. आणि आज या ठिकाणी आहात की तुम्ही आज 5,000हून जास्त व्याख्यानं देतात त्या विषयावरती. आज कसं वाटतंय? आज तो प्रवास पाहिल्यानंतर असं वाटतं की क्षणभर विश्वास नाही पटत. पण दिदी, ज्यावेळेला तुम्ही माझ्या घरी याल इस्लामपूरमध्ये, म्हणजे 2 मजले 650 पुरस्कार मला मिळालेत. आणि 650 पुरस्कार, मग त्यात चांदीचे रथ दिलेत लोकांनी. आणि मग क्षणभर असं वाटत होतं आपण कोण आहोत, आपण कोणच नव्हत, मी आपल्याला का मिळालं. तर मग हे सगळी सूत्र सापडतात हे पाठीमागं. आपल्या म्हणजे इंग्लिशमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे, सक्सेस ऑफ युअर लाईफ डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स, बट क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिपेंड्स अपॉन द पीपल हू आर मीट इन आवर लाईफ. जीवनाचे यशस्वी पण हे आपल्या विचारावरती अवलंबून असतं. आणि तुमचे आमचे विचार आपण ज्या लोकांच्या सानिध्यात राहतो त्यावरती अवलंबून असतात. आणि मी स्वतःला भाग्यवान समजेन, मला इतकं चांगलं लोकांचं सानिध्य लाभलं. आदरणीय भिडे गुरुजी असतील, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुत्रवत प्रेम करत होते, पांडुरंग बलकवडे सर, निनादजी बेडेकर, प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार सर, नागपूरचे विजयराव देशमुख साहेब, हे आजही म्हणजे यातले जे आहेत मंडळी सगळे आहेत, काही बाबासाहेब सोडले तर आमचे, तर हे पुत्रवत प्रेम करतात. आणि मग हा माझ्यासाठी हा अमूल्य ठेव आहे. मी त्या मनानं फार फार श्रीमंत आहे, एवढंच म्हणेन, बाकी नाही जास्त बोलता येणार. खरंच पैशाच्या श्रीमंतीपेक्षा ही श्रीमंती फारच मोठी आहे. आणि या सगळ्या दिग्गज लोकांचं, महान लोकांचं प्रेम आपल्याला मिळणं, आशीर्वाद मिळणं, याच्यासारखं दुसरं भाग्य नाही आहे. ही सगळी लोक आयुष्यात येणं, हा जो योगायोग आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच आशीर्वाद म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही त्यांचा अभ्यास करायला काय गेलात, त्यांच्या इतिहासाच्या प्रेमात पडलात, त्यांच्यावर भक्ती केलीत आणि त्यांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं. आज तुम्ही एवढे भरून पावलेले आहात, तुमच्या डोळ्यात मी आता बघू शकते की ते जे आहे समाधान, यासारखं समाधान कशात नाही आहे. शिवाजी महाराजांनी जो इतिहास निर्माण केलेला आहे,
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जी जागा निर्माण केलेली आहे. शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येक मराठी माणसाच्या संपूर्ण भारत देशातील कुठल्याही व्यक्तीच्या मनात आदराची भावना निर्माण होते. त्यांचे जेव्हा आपण गड किल्ले बघतो, आपण समुद्रामध्ये बांधलेले किल्ले बघतो, जलदुर्ग बघतो, ते बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे काय जादू आहे आणि या माणसामध्ये एवढी कुठली ताकद, एवढी कुठली शक्ती होती की जिनं हे सगळं निर्माण करून घेतलं. आणि त्याचा अभ्यास करताना जी भावना निर्माण होते ती इतरांसमोर मांडणं, इतरांपर्यंत पोहोचवणं, याचं काम आजपर्यंत तुम्ही करत आला आहात. तर सर, गड किल्ल्यांविषयी तुमचा काय अभ्यास आहे? गड किल्ल्यांना तुम्ही किती भेटी दिल्या आहेत याविषयी आम्हाला काय सांगाल? हां दीदी, महाराष्ट्रामध्ये सध्या 361 किल्ले आहेत. त्यापैकी 240 डोंगरी म्हणजे डोंगरावरती बांधलेले, 108 भुईकोट म्हणजे जमिनीवरती बांधलेले, आणि 13 सागरी, अशा 361 किल्ल्यांचा महाराष्ट्र आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये साधारणपणे 288 किल्ल्यापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन आलो. त्याची टिपणं काढली आणि बारकाईने अभ्यासही केला. आजही माझी भ्रमंती चालू आहे. मी असं समजणार नाही की मी परिपूर्ण आहे. मी अजूनही इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहे. गेली 34 वर्ष दररोज सातत्याने अभ्यास करूनसुद्धा माझं हेच विधान आहे, मी एक छोटासा विद्यार्थी आहे. फार मोठं शिवाजी या नावामध्ये ताकद आहे. 3 अक्षर आहेत, सी वा जी. एका अक्षरामध्ये रामायण साठवले, दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत साठवले, आणि तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत साठवले. शिवभारत म्हणजे शिवचरित्र, आणि शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिष्ठेची, राष्ट्रीय चरित्राची, राष्ट्रप्रेमाची पवित्र अशी गाथा आहे. आणि त्या गाथेतील काही पानं ऐतिहासिक मी कागदपत्रातून अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहे. आजही काही सापडत आहेत. आणि एक अलौकिक चरित्र, जगाला मार्गदर्शक ठरावं इतकं अप्रतिम चरित्र कोणाचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि त्यांच्या बाळाचं छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा अगदी तसंच आहे, अशी माझी स्पष्ट धारणा आहे. आणि या सगळ्या प्रवासात अनेक गडकिल्ले पाहिले. गडकिल्ल्यांचा अभ्यास कसा करावा हे मला विशेष करून गोनीदांनी शिकवले. गोनीदा आम्हाला वारंवार म्हणायचे, पौर्णिमेच्या रात्री गड पाहावा. म्हणजे दिवसा तर गड पाहावाच, आणि पौर्णिमेच्या रात्री पाहिलं की त्यांचं मत असं गोनीदांचं की त्याची जी भव्यता आहे आणि त्याची जी दुर्गमता आहे, अभेद्यता आहे, ती जर जाणवून घ्यायची असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या रात्रीच तो गड पाहावा, असं गोनीदा म्हणायचे. तर अनेक पौर्णिमा मी अनेक गड किल्ल्यावरती जागून रात्री अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या दुर्ग भ्रमणगाथा या पुस्तकामध्ये त्यांनी या गडकिल्ल्यांचं खूप सुरेख असं वर्णन करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला हे गड किल्ले फिरून आल्याची अनुभूती आपसुकच मिळते. विलक्षण प्रतिभावंत साहित्यिक आणि अभ्यासक कोण असेल तर आप्पासाहेब. आणि तुम्ही तर तो अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहात. त्यांच्या सानिध्यात कधी गेला आहात? गेलो होतो तळेगाव दाभाडेला. म्हणजे इथं ज्यावेळेला म्हणजे 84 साली भिडे गुरुजींच्या आमच्या पन्हाळगड ते विशाळगड भूमीमध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झालं. आणि पुन्हा असं वाटू लागलं नेहमी की आपण आप्पासाहेबांना भेटूया. आणि मग मी तळेगाव दाभाडेला गेलो होतो. त्यावेळेला प्रतापराव टिपरे हे बाबासाहेब पुरंदरचे स्वीय सहाय्यक, त्यांच्या घरामध्येच ते तिथे राहत होते तळेगाव दाभाडेला, त्या माडीवरतीच गोनीदा. तिथं गेल्यानंतर त्यांचं असं वाटत होतं की त्यांनी काही नाही बोललं तर आपल्याला चालेल, आपण फक्त त्यांच्याकडे बघत राहूया आणि जेवढं काय परमेश्वर आम्हाला देईल मग पाहणंसुद्धा किती आनंददायी असतं हे मी अनुभवले. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांच्या अवतीभोवती सगळ्या इतिहासाच्या कागदपत्रांचा आणि पुस्तकांचा असा अक्षरशः गराडा पडलेला असायचा. आणि ते इकडेचं पुस्तक तिकडचे पुस्तक घेत का नाही बोलत राहायच्या. बोला, कुठून आलात तुम्ही, आपलं नाव काय, बरं इतिहासाचं काय, असं जाणून घ्यायचे. आणि मग एखादी गोष्ट त्यांना जाणवली की वेगळंपण या मुलात आहे किंवा एखादी गोष्ट खटकली, हा चुकीत संदर्भ देतो, तर तत्क्षणी ते वरती बघायचे नजरेत, नाही हे तुम्ही कुठं काय शिकलात, हे अप्रतिम माहिती आहे बरं, आणि मग त्याच्या पुढची माहिती गोनीदा द्यायची. अशा एक 4 तर बैठकीत मी त्यांच्या सोबत होतो. आणि माझं भाग्य 1.5 तास मला त्यांच्याजवळ बसायला मिळालं गोनीदांच्या बरोबर. अरे वा, खरंच खूप छान आहे. सर, तुम्ही 2 उपक्रम चालवता आत्तासुद्धा. शिवचरित्राचा एक प्रसंग रोज लिहून काढता आणि त्याचा ऑडिओ क्लिप बनवून तुम्ही सोशल मीडियावरती जे इतिहासप्रेमी आहेत त्यांना आणि तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवता. तर हा काय उपक्रम आहे? आम्ही पहाटेचं आमचे इस्लामपूरचे एक माझे जवळचे मित्र आहेत, इंजिनियर महेश मोरे म्हणून, वळवा इंजिनियर्स असोसिएशन एक संस्था आहे,
150 इंजिनियर, मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यांनी मला तिथे घेतलेलं आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ते सगळे सिव्हिल इंजिनियर आहेत ते. आणि त्यांच्यावर फिरायला जात असायचं आम्ही. मग त्यांना विलक्षण शिवचरित्राची गोडी, आवड. मग फिरायला गेल्यानंतर चांगले 3-4 किलोमीटर फिरायला जात असेल ते मला म्हणायचे, अरुणराव एखादा प्रसंग सांगा ना. मग दररोज त्यांना एक शिवाजी महाराजांचा नवीन प्रसंग सांगायचो. असं करता करता 1 महिनाभर उलटून गेला. आणि महिन्यानंतर ते म्हणाले मला की अरुणराव, हे जरा तुम्ही ह्याचं रेकॉर्डिंग करा. तर माझ्याकडे रेकॉर्डिंग सिस्टीम नाही म्हटले, मोबाईलवरती करा. मग मी घरात मोबाईल घेतला आणि त्यांना जे प्रसंग सांगायचा तोच प्रसंग मी एकदा 28 ऑक्टोबर 2014 पहिला प्रसंग मी त्याच्यावरती रेकॉर्ड केला. आणि का कुणास ठाऊक मी माझ्या मित्रांना पाठवून दिल्या, फारसं नाही पण 100-1 मित्रांना मी पाठवून दिलं. इतक्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. ते म्हणाले, अरुणराव हे आम्हाला दररोज पाठवलं तर बरं होईल. मग क्षणभर असं वाटलं, मग आपल्याकडे ते आहे, जोपर्यंत जमेल तोपर्यंत पाठवूया. मग 29 ऑक्टोबर 2014 दुसरी क्लिप पाठवली. असं करत करत दिदी आजच्या तारखेला 3351 क्लिप काढून मी तुमच्या पुढं बसलेलो आहे. आणि याला लाखो दररोज मुलं साक्षीदार आहेत. 9 वर्ष 1 महिने हा अखंड महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम आहे जो आम्ही राबवला आहे. तो अखंडपणे चालू आहे. दररोज 2 मिनिटाची क्लिप. पहाटे 4ला उठतो, शिवचरित्र जे सुस्त ते भरभर कागदावरती उतरवतो, स्वतःचा मोबाईल काढतो, ऑडिओ क्लिप करतो आणि 610 ग्रुप आहेत आपले, ते पाठवायला मात्र एका वेळी 5 ग्रुप सिलेक्ट होतात. त्यामुळे मला 1.5 तास तो दररोजचा वेळ जातो आणि यात खंड पडला नाही. 9 वर्ष 1 महिने. उद्या सूर्य उगवायचा थांबेल दिदी, पण 3352 क्लिप तुम्हाला आणि लाखो लोकांना ऐकायला मिळणारच. हे एक वेगळं. पण बाबासाहेब पुरंदरेंना खूप भावलं. त्यांनी अशी ऑडिओ क्लिप पाठवली, माझ्या मोबाईलमध्ये आहे. आता आपण कधी पाहिलं तर बाबासाहेबांचे ते क्लिप ठेवले जपून. तर ते म्हटले, अरुणराव घोडकेंच्या या उपक्रमाला माझे दंडवत. आणि पुढं ते म्हणतायत, मला ठाऊक आहेत ते माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, पण त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांची उंची नाही मोजू शकत. असं बाबासाहेब. आता बाबासाहेब म्हणणे असं का सामान्य माणसाला, वयाच्या 96 वर्षी ते बोललेत माझ्याबद्दल. 100 वर्ष मग आमचे बाबासाहेब जिवंत राहील. तशाच आशयाची क्लिप प्राध्यापक डॉक्टर इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सरांनीही आपल्यावरती केलेली आहे. अनेक लोकांनी हीच मतं मांडलेली आहेत. हे शक्य नाही, हे अरुणरावांना शक्य आहे. तर दिदी खरं सांगू का, मला व्यासंगाने आवडच आहे, वेळच लागलेलं आहे. मला शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मी कधी दुःखी नसतो. ज्या वेळेला मला असं वाटेल की आपण म्हणजे मला काही बरं वाटत नाही, त्यावेळेला सहज मी एखाद्या गडकिल्ल्यावर गेलो, एकांतात बसलो की मी माझ्या आनंदात असतो. म्हणजे एखाद्या योगी माणसाला समाधी लागावी आणि त्याला जे अत्युच्च आनंद मिळावा, त्याच्याहून अधिक आनंद मला या शिवचिंतनात मिळतोय. शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या या चिंतनामध्ये मिळतो आणि मी खूप खूप आनंदी आहे आणि खूप समाधानी आहे. सर, ही एक तुमची साधनाच म्हणायला हवी. साधनाच म्हटलं तरी चालेल. एक तपस्या चालू आहे. आता 12 वर्ष पूर्ण होतील 3 वर्षानंतर. आणि हे जे तुम्ही सांगितलं की बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव पवार सर, तर या सगळ्या लोकांनी जे तुम्हाला ॲप्रिसिएशन दिले, ती लोक त्यामुळेच तर मोठी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे पाय कायम जमिनीला टेकलेले असतात आणि हात आकाशाला पोचलेले असतात. खूप मोठी. आमचं भाग्य की आम्हाला जवळून पाहायला मिळतात, आमचे संवाद साधतात, ही फार मोठी. आणि अशा लोकांच्या सानिध्यात जाऊनच आपण हे मोठे बनतो असं म्हणायला हरकत नाही. मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपले विचार, आपला आचार यावरती त्यांचा प्रभाव पडायला लागतो आणि आपसुकच आपलं वागणं अतिशय चांगलं होऊन जातं आणि आपल्यावर चांगले संस्कार होतात असं म्हणायला हरकत नाही. दुसरा उपक्रम काय आहे? दुसऱ्या उपक्रमाविषयी आम्ही जाणून घ्यायला फार उत्सुक आहोत. दर पौर्णिमेला कन्हेरी मठावरती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी, जे माझे सद्गुरू आहेत, तिथे सत्संग भरतो. अर्थात तो जो मठ आहे कन्हेरी मठ कोल्हापूरचा, याची परंपरा 1300 वर्षापूर्वीची आहे. आणि आमचे जे स्वामीजी आहेत माझे सद्गुरू, ते 49वे मठाधिपती आहेत. तर 1998 साली इंद्रजित देशमुख साहेब, जे नामवंत वक्ते आहेत महाराष्ट्रातले, ते मला पहिल्यांदा घेऊन कन्हेरी मठावरती गेले होते स्वामीजींच्या दर्शनाला. आणि स्वामीजींच्याकडे पाहिल्यानंतर का वाटलं कुणास ठाऊक, मी त्यांचाच झालो. आणि पुन्हा 98 पासून मी दर पौर्णिमेला जाऊ लागलो. आणि मग इतिहासाचा अभ्यास स्वामीजींच्याही लक्षात आला. आणि स्वामीजी दर पौर्णिमेला सत्संगामध्ये त्यांच्याजवळ बसून त्यांचं 1 तासाभराचा सत्संगात असो, म्हणजे स्वतःचं प्रवचन असतं, त्याच्या आधी 15 मिनटं मला दिली जातात. आणि तिथं आमचा एक दासबोध ग्रंथ आहे समर्थांचा, त्यातला जो श्लोक येईल त्याच्यावरती ऐनवेळी शिवचरित्र
त्या 15 मिनिटात जोडून जे ठाऊक नाही ते सांगावं लागतं. आणि दर पौर्णिमेला माझी परीक्षा असते. पण गेल्या 300 पौर्णिमा म्हणजे 25 वर्ष, 98 सालापासून आज अखेर उद्याच्या कालच्या पौर्णिमेला गेलतो, पुढच्याही पौर्णिमेला मी जाणार आहे. हे मी पूर्णपणे यशस्वी झालो आहे त्यात. कारण कुठल्याही पौर्णिमेला काही सुचलं नाही, काही मला जमलं नाही असं बिलकुल घडलं नाही. त्याचा फायदा मला एक झाला, एक सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला, सत्संगाचा आनंद अनुभवला आणि माझा अभ्यास वाढत गेला. बरोबर. कारण पुढच्या पौर्णिमेला आपण काय बोलणार आहोत याचं चिंतन किमान नाही म्हटलं तर शेवटच्या 4 दिवसाच्या आधी तर मला ते करावं लागतंच. आणि त्याशिवाय तिथं म्हणजे समजा हा श्लोक आला तर यावेळेला आपल्याला काय सांगू, समजा तिथं ऐन वेळी वेगळाच श्लोक येतो, तर अशा एक 8-10 प्रसंग डोक्यात ठेवूनच अक्षरशः तिथं जावं लागतं. आणि परमेश्वराची कृपा, शिवछत्रपतींचा आशीर्वाद, सद्गुरूंचा आशीर्वाद, त्यामुळे ते तिथं लोकांना खूप विलक्षण आनंद मिळतो आणि त्याहून अधिक आनंद आम्हाला मिळतो. तिथं लोकांना काय माहिती, त्यांना वाटत असणार की ह्यांना आधी माहिती आहे आणि हे बोलायला आलेत, फक्त त्या कंटेंटचा आनंद ते घेतात की तुम्ही जे सांगता त्याचा आनंद घेतात. तुमचा आनंद मात्र वेगळा आहे, अगदी द्विगुणित. कारण आपण ऐन वेळेला त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो, हा आनंद दर पौर्णिमेला मला होतो. कारण लोक प्रचंड अप्रिशिएट करतात आणि की नाही आज घोडके सरांनी सांगितलं ना ते मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं. आणि मग घरी जाऊन काही जण अभ्यासक आहेत ना ते पुस्तकात तपासतात तारका वगैरे, पुन्हा फोन येतो, घोडके सर बिनचूक सांगितलं हो. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांची मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शनिवारी सकाळी 9:15 मात्र आजच्या कार्यक्रमातून मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आपली रजा घेत आहोत. नमस्कार.